टँग 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 टंग 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 सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे। कॉपी और किताबें सारी स्कूल देगा, स्कूल देगा। यूनिफॉर्म भी तुम्हारी स्कूल देगा, स्कूल देगा। बौद्धिक विकास, त्यानंतर आहे सामाजिक व भावनिक विकास, आणि त्याच्यानंतर भाषा विकास आणि गणन पूर्वत आहे। अशा प्रकारचे हे हा विकास पत्रक आहे आणि मुलांचे त्या क्षमता आहेत, त्या क्षमता दिलेल्या आहेत। या क्षमता ह्या क्षमता पहिल्या मेळाव्यामध्ये मुलांना किती प्राप्त झाली आहेत आणि दुसऱ्या मेळाव्यामध्ये काय बदल झालेले आहे, त्या टिक करून आपल्याला तिथे उल्लेख करायचा। हा काय कार्यक्रम आहे असं स्वतःहून मुलांना वाटायला लागतं। आणि शाळेचे एकंदरीत जे माहोल असतो दिवसभराचा, त्या वेळेस बघितलं तर वाचत गाजत येणारी मिरवणूक, त्यांचं करण्यात येणारं स्वागत, त्यांना दिला जाणारा खाऊ, आणि या दिवसभरामध्ये अगदी मुलं अगदी आनंदाने न्हावून जातात। आणि 3 वर्षापासून आपण शाळा पूर्व तयारी मेळावा प्रशिक्षण घेतो आणि तो मेळावा आपण शाळेमध्ये राबवतो। त्याचा खूप छान असा परिणाम आपल्याला दिसतो। सुट्टीमध्ये जी मुलं शाळा सुरू होताना रडत शाळेत यायची, ती थोडी एप्रिलच्या पहिल्या मेळाव्यामध्ये थोडंसं त्यांना शाळेची आवड निर्माण होते आणि जूनमध्ये येताना ते एकदम उत्साहाने शाळेत येतात। आणि सुरुवात करताना आपला श्री गणेशच खूप छान होतो। हा मेळाव्याचा सगळ्यात चांगला फायदा आहे आणि आम्हाला आलेला सगळ्यात पूर्वपदावर आणण्यासाठी 2022 पासून आपण एप्रिल महिन्यामध्ये आपण शाळापूर्व तयारी उपक्रम राबवायला घेतला। त्याच्यामध्ये ज्या अपेक्षित क्षमता मुलांना त्या इयत्तेमध्ये जात असताना अपेक्षित होत्या, त्यांचा सराव घरी केला जावा म्हणून आपण साधारणतः 8 आठवड्यांचा एप्रिल आणि मे मिळून हा आपण एक कार्यक्रम त्यांच्या पालकांना आपण दिला होता। तो हा कार्यक्रम जर का त्या टप्प्याने व्यवस्थितरित्या पार केला गेला तर जून मध्ये येताना मुलांना ज्या अपेक्षित क्षमता त्या वर्गामध्ये जाताना गणन असू द्या किंवा वाचन बौद्धिक विकास असू द्या, ज्या पातळीवरती मुलं येतात असा अनुभव मागच्या 2022-23 टँग 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 टंग 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 सुनो घंटी बजी स्कूल। क्षमता आपल्या विकास पत्रकामध्ये आहे, त्यानुसार कोणते उपक्रम घ्यायचे त्या टेबलला थोडक्यात मी त्याची माहिती सांगतो। या ठिकाणी पहिला जो आपला टेबल आहे तो नाव नोंदणी कक्ष। नाव नोंदणी कक्षामध्ये काय करायचं असतं, जर एखादा नवीन मुलगा जर दाखल होत असताना त्यांचे पालक त्याच्या बरोबर असतात, मग त्या पालक आणि ते मूल तसे अजून शारीरिक क्षमतेमध्ये वेगवेगळे खेळ घ्यायचे, जे मुलांना करता येईल। लहान मुलांना असं अपेक्षित नाही की ते मुलांना आलंच पाहिजे, पण आपण घेणं गरजेचं आहे। पण ते मुलांना येऊ शकतात किंवा नाही पण येऊ शकतात, त्यामुळे असं अपेक्षित नाही की मुलांना आलं पाहिजे। ते मुलं नाही म्हणू शकतात मला येत नाही असं नाही, मग ते पालक संघ असल्यामुळे त्या ज्यावेळेस मुलाला खेळ येत नाही त्या पालकांना त्याची जाणीव होते की बाबा आपल्या मुलाला हा खेळ येत नाही, त्यामुळे ते घरी गेल्यानंतर त्या मुलाला समजावून सांगू शकतात की त्याच्याकडून तयारी करून घेऊ शकतात। उदाहरणार्थ आता शारीरिक क्षमतेमध्ये दुसऱ्या आगमन होत आहे, शाळेमध्ये त्यांचं आगमन होत आहे। सगळ्यांनी मान्यवर मंडळाला स्वागत करतो। दाखल पात्र विद्यार्थ्यांचं पहिलं पाऊल, शाळेतील पहिलं पाऊल हे शाळेमध्ये आज पडत आहेत आणि मान्यवर मंडळी त्यांना आपल्या टँग टँग टँग
के तारे सुनो घंटी बजी स्कूल की चलो स्कूल तुमको पुकारे रोशनी जो मिली स्कूल की जगमगाओगे तुम बन के तारे उडी मार फक्त उडी मार सर तुम्ही बाजूला उडी मार श्रीमती विद्या मॅडम तशाच गुंजोटा मॅडम या टेबलवर आहेत आणि विद्यार्थ्यांना अतिशय छान प्रकारे ते मार्गदर्शन करीत आहेत. त्याच्यानंतर कुठला चौकोन आहे 2 नंबरला आणि 3 नंबरला आता ह्याचा रंग कसा आहे ग पांढरा. याची सगळ्यात मोठी पट्टी दाखव बरं मला हातात घेऊन दाखव बरं सगळ्यात मोठी पट्टी घे बरं तुझ्या हातामध्ये. व्हेरी गुड. 2 नंबरची कोणती पट्टी आहे ग? व्हेरी गुड. आणि किती पट्टी आहेत रे ह्या सगळ्या? किती आहेत मोज बरं. शिक्षकांनी तो पण व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता तुला नाही ते जोडे लावायचे. इथं बघ हे चित्र काय आहे ग? 2 नंबरचं चित्र कुठं आहे ग? शाबाश. 3 नंबरचं अरे वा. आणि हे व्हेरी गुड. प्रिया शेंडे मॅडम आपल्या ये बाळा पुढे तुझं नाव काय? पूर्ण नाव काय? नाव काय? बाबांचं नाव? कुठे राहते तू? कुठे राहते? कोणत्या गावात राहते? नाव सांग ना. गावाचं नाव सांग ना. गोरवाडीला राहते. व्हेरी गुड. मग काय शाळेला सुनो घंटी बजी स्कूल की चलो तुमको पुकारे पल 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 रोशनी जो मिली स्कूल की जगमगाओगे तुम बन के तारे. कराड मॅडम या आपल्या गणनपूर्व कॉपी और किताबें सारी